चला झालं मग. पहा आता तिघाच्या नावाच्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. शांताराम भाऊ, लायने पाटील आणि आपले झुंबर, या तिघांनी आता हे सोनं चेक करायला जायचं आहे. आणि ते मुंशीराम भाऊ कुठे गेले आता? अरे ते मारत्यानं आवाज दिलता ना. अरे ते जर गेला नसता तर मग माते इकडे आला असता, सगळा हे झाला असता ना. एक तर तिकडे ते देवदास आणि ते सरपंच ते बी आपल्या मागत लागलेले आहेत. जाऊ द्या ना, आता टेन्शन घ्यायचं काम नाही ना. नोटा तर आपल्या सगळ्या जाऊन टाकलेल्या आहेत. आता राहिलं फक्त आता हे सोनंच चेक करायचं. ते आता समजते आता शांताराम भाऊ हे जातील ना. मी काय म्हणतो शिवलाल भाऊ, काय राजू तुम्ही गेले असते जमलं असतं ना. तुम्हाला सगळं माहिती आहे याच्यातली. तुम्ही गेले असते बरं झालं असतं राजू. मला आणखी घरी बाबाला विचारल्याशिवाय जाता येत नाही. अटकवत का म्हणा आम्हाला. तिथं जर माहित पडलं त्या सर्व सोनाला डुप्लिकेट आहे ते लगेच पोलिसाला फोन लावते. काय राजू लायने पाटील, कायच्या तर बी बाबाला विचार लागते का? नाही ना, बाबाला विचारल्याशिवाय मी कुठे जात नाही म्हणून म्हटलं. काय बोलता लायने पाटील? एवढं सोनं घेतलं तुम्ही, एवढं मोठं 1.25 किलो सोनं घेतलं ना, तेव्हा नाही विचारलं बाबाले? आता काय नाही, हे बा आता चिठ्ठ्या काढलेल्या आहेत. त्यामुळे ज्याचं ज्याचं नाव निघालं त्यांना जाच लागते. झुमऱ्या, ते सरपंचाजवळून नोट घेऊन येतो भाऊ. आणतो ना आता गेला की. शांताराम बाजू या झुंबऱ्याला सांभाळून ये भाऊ, नाही ते हे सगळा घोळ करत राहते. हो कंदीराबाजी, आता काय केलं म्या? अबे तू आता सगळे उघडीच आणलं बे. तू नोट काल काढली बाहेर. मग चांगलं झालं ना, आपल्याला माहित तरी पडलं ना ते नकली नोट आहे म्हणून. नाही तर दुसरीकडे कुठे गेलं असतं, फसलो नसतं का? अबे पक्का अपेश आहे ना तू. माझ्या मागच्या वेळेस तसंच का तो आणि त्या देवदासनं दोघांनीच तर माझ्या खबर सगळं घालवलं बे. आता तो आधी नोट बाहेर काढली आणि त्या देवदासला माहित पडली. आता देवदास चुपचाप बसते का? कंदीराबाजी, मी काय म्हणतो, आता आपापसात हे करू नका. सगळे हे करसाल, आता बम करसाल तर मग आणखी सगळीकडे हे होईल बरं. माहित आहे का, आपल्या सगळ्यापैकी एक जण जरी सापडला तरी सगळेच अटकणार आहोत आपण. त्यामुळे प्रत्येकानं कोणाशी जरी बोलायचं असलं तरी विचार करून बोला बरं. कंदीराबाजी, शांताराम भाऊ बरोबर बोलतात. आता ते सॅम्पल घेऊन जातील, चेक करून आणतील. तोपर्यंत आपण आता कोणालाच काही विषय काढायचा नाही. हा विषय आता इथंच बंद. मी काय म्हणतो मंडळी, जर काही मदत गडबड वाटली तर लगेच आपल्या ग्रुपवर मेसेज टाकून द्यायचा. बरं ठीक आहे. मग आता सगळ्यांनी आपल्या जवळ मोबाईल ठेवा आणि काय मेसेज आला ते चेक करायचं. आणि कोणाला कुठेही जरी काय वाटलं तर लगेच मेसेज टाकून द्यायचा. चला मोळा आता मीटिंग, नाही तर आणखी ते देवदास भाऊ ते सरपंच आले तर आणखी माहीत पडेल त्याले. जमलं रे बबन्या. आता आपल्या अंगावरचं तर घोंगड गेलं. आता पाहतील ते शांताराम भाऊ पाहतील आणि ते पाहतील. पण मी काय म्हणतो, तुला मी म्हटलं होतं की आपल्या नावाच्या चिठ्ठ्या टाकू नको. मग ते चिठ्ठ्या तर 11च होत्या रे. मग कसं काय? अहो शिवलाल भाऊ, जर आपण मग त्याच्याच नावाच्या फक्त 8च चिठ्ठ्या टाकल्या असत्या तर त्याला माहित पडलं असतं ना बाकीच्या 3 चिठ्ठ्या कुठं आहे. म्हणजे तुमच्या नावाच्या चिठ्ठ्या तुम्ही टाकल्या नाही असं म्हटलं असतं त्यांनी. हो रे, ते पण बरोबर आहे. पण मग त्या बाकीच्या चिठ्ठ्यात कोणाचं नाव लिहिलं तो? बाकीच्या चिठ्ठ्यामध्ये आपल्या नावाऐवजी मग मी काय केलं माहिती का, झुंबऱ्याचं, एक शांताराम भाऊचं आणि एक कंदीलाबाजीचं नाव लिहिलं. त्या तिघाच्या नावाच्या 2-2 चिठ्ठ्या होत्या आणि बाकीच्या नावाच्या 1-1. आपल्या नावाची 1 पण नव्हती. आयला माना लागेल बा बबन्या तुले. माझ्यासोबत राहून तुया बी दिमाग चालू राहिला बा पटापट. मग काय तर चेला गुरुसोबत राहून गुरुचे गुण घेणार नाही का? ते जाऊ द्या, मला हे नाही समजलं. मी यायच्या नावाच्या 2-2 चिठ्ठ्या होत्या, पण ते यायचं कंदीलाबाजीचं नाव नाही निघालं त्याच्यात. आणि त्याच्यात ते लाईने पाटलाच निघालं. जाऊ दे ना, कोणाचं निघे ना, आपल्याला काय करावं लागते? आपलं नाव नाही ना, बस. एरी चांगलं झालं. कसं माहिती आहे का, एखादा असा मी पाहिजे ना. हे कसं माहिती आहे का, पकडल्या गिकडल्या गेलं तर लाईने पाटील कसं माहिती आहे का, त्याचे पैशावाले आहे ना, तिकून सपोर्ट आहे त्याले. म्हणजे आपलं बी निपटते ना. बरं मी काय म्हणतो शिवलाल भाऊ, आता हे आणाल का शांताराम भाऊ, आणाल का सोनं चेक करून? ते काही सोपं नाही ना. हे आता कशा पद्धतीनं हँडल करते ते त्याचं त्याला माहीत. पण जर सोनाराजवळ गेलं आणि त्यानं चेक केलं नकली आहे, एखाद्या सोनाराजवळ सांगता येत नाही. फसकन पोलिसाला जर फोन केला का नाही तर तिथंच अटक होती त्याले. हो ते बरोबर आहे, तिथं अटक होईल. पण त्याला जर पकडलं ते आपलं नाव सांगतील ना. नाव सांगे ना, नाव सांगितलं तरी आपल्याला काय फरक पडते? पुरावा पाहिजे ना. म्हणून तुम्हाला सांगतो, आपलं सोनं कानी आपल्या घरात नका ठेवू, दुसरीकडे कुठेतरी पुरून ठेवावं. आता शांताराम भाऊले त्याला सगळ्याला सांगून ठेवलेलं आहे म्या, काही जरी गडबड झाली की लगेच आपल्या ग्रुपवर मेसेज टाका म्हणून मोबाईल चालू ठेवायचा आणि मेसेज पाहत राहायचं. मेसेज आला रे आला की आपलं सोनं लगेच लंपास करायचं ना, आपण बरोबर तयारीत राहायचं. चुकून पोलिस आपल्यापर्यंत आले बी तर त्याला सांगायचं, चेक करा म्हणा आमच्या घरात आहे का बा. आम्ही नाहीच म्हणा याच्यात. ज्याच्या घरात सापडल त्याला अटक होईल. म्हणून आपलं सोनं आपण घरातच नाही ठेवायचं ना. बापरे शिवलाल भाऊ, काय राजू तुमचा दिमाग. मग भाऊ, दिमागाने खिळी केली तर सगळ्या याच्यातून बरोबर निपटते माणूस.
नाही तर काही खरं नसते. तुला माहित नाही का आता एवढं मोठं घबाडाचं आपण हे केलं, याच्यात दिमाखानंच केलं ना. नाही तर आयडिया गेल्याचं काम होतं का ते? कोण याच्यात हे घुसू शकलं असतं का? हो बाकी ते माना लागा शिवलाल भाऊ तुम्हाला. पण मी काय म्हणतो, या काशाला सांगून ठेवा. काशा लगेच बडबड करते बरं, लवकर याच्या तोंडात राहत नाही, याच्या पोटात लगेच ते फटकन सांगून देते कोणाला बी. हो रे काशा, तू काय आता कोणाला काही बोलू नको बरं, नाही तर तू भस्कन बळशील भाऊ, तुला जेलात जा लागल. मग तू पाय. नाही हो शिवलाल भाऊ, मी काय सांगतो बा कोणाला. मी नाही सांगत आता, कोणालाच नाही सांगत. हा तेच म्हणतो, नाही तर मग आणशील भाऊ घरावर गोटे. काय राजू शांताराम काका, हे सगळे निपटले त्याच्यातून आणि आपणच अटकलो तिघ जण. त्या इचूकाट्यापैकी एकाच्या नावाची चिठ्ठी नाही निघाली ना. अबे ते नंबरी आहेत तिघ जण, त्याचं नावच नसेल लिहिलं त्यानं, नाही तर बमण्यानं. काय रे झुंबर, मी तुला म्हटलं होतं ते नाव लिहिताना पाय, म्हटलं कोणाकोणाचे नाव लिहिते ते पाहिलं का तो? नाही राजू शांताराम भाऊ, मी पाहतो वाटलं पण पाहिलंच नाही त्याच्याकडे राव. असं करताना तू एक काम बी धडाच करत नाही का? बरं ते जाऊ द्या. मग आता काय करायचं शांताराम काका? आपल्याला जा लागेल ना आता ते चेक करायला. मग सोनं असली आहे का नकली आहे ते घेऊन जा लागेल ना, सॅम्पल घेऊन जा लागेल. अरे कसं आहे माहिती आहे का, हे वाटते तेवढं सोपं नाही भाऊ हे काम. ते असली असलं तर टेन्शनच नाही, पण ते का नकली निघालं आणि ते दुकानदाराला जर माहीत पडलं की ते दुकानदार काय सांगता येत नाही कुठून आणलं काय आणलं, लयच हजार चौकशा करतील. सांगता येत नाही भाऊ त्याचं. त्यानं जर ते पोलिसाला फोन केला का नाही तर आपल्याला तिथं जागेवरच अटक होते. म्हणून तो कुणीच पूर्ण होतो जात हे घेऊन झाले. जाऊ दे ना मग, आपल्याला आलं तर आपण तिथं याचं नाव सांगून. तसं नसते लायने पाटील. अरे त्याचं नाव जरी आपण सांगितलं तरी तेही फसते ना, आपणही फसू राहिलो ना. असं नाही ना, कधी पण दुसऱ्याचा बी चांगल्याचा विचार करायचा ना आपल्या चांगल्याचा विचार करायचा. आणि शेवटी आपल्या गावाचं नाव खराब होईल ना भाऊ. मग कसं करायचं काय? याच्यातून उपाय काय आहे मग? हे आपल्या सोनं असली आहे का नकली आहे हे समजायचा मार्ग कसा काय? एक मार्ग आहे आपल्याजवळ. चला घरी चला, तुम्हाला सांगतो. तिथून आपण सांगतो मी काय आहे काय नाही ते. चला. बरं मग आता काय करायचं शांताराम काका? बघ कसं आहे माहिती आहे का, आपल्याजवळ प्रश्न आहे फक्त एकच, की सोनं असली आहे का नकली आहे, हेच आपल्याला पाहायचं आहे ना. हो तेच पाच आहे, पण आता त्यासाठी आपल्या सोनाला जोड जा लागेल ना. तसं कसं समजणार आहे? हो ना, मग त्यासाठीच आपल्याला फक्त सोन्याबद्दल जराशी जरी माहिती भेटली की आपलं थोडं अर्ध काम होते ना. अर्ध काम झालं, थोडंसं वाटलं आपल्याला बा चांगलं आहे तरच आपल्याला बाहेर पाऊल टाकता येते ना, नाही तर भस्कन भाऊ आपल्या अंगावर यायचं ना. मग त्याच्यासाठी तुम्ही करता काय? याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, दुसऱ्या कोणाजवळ गोष्ट काढता येत नाही भाऊ. आपल्या ओळखीच्या माणसाजवळच गोष्ट काढता येते, बाकी दुसऱ्याजवळ बोलता बी येत नाही आपल्याला. त्यासाठी कसं आहे माहिती आहे का, विशालले फोन लावा लागल. विशाल कसा आपला माणूस आहे, ते आपल्याला 4 गोष्टी सांगेल याच्याबद्दल. विशाल भाऊ म्हणजे ते आपले साखरकर ज्वेलर्स वाले? हो हो तेच तेच. ते कसं आहे माहिती आहे का, ते कसं कुणालाच फसवत नाही ते माणूस. ते असं आहे, त्याचा स्वभाव असा आहे कसं माहिती आहे का, जे आहे ते खरं खरं सांगते. त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, ते आपल्याला माहिती सांगेल खरं. एकतर ते आपल्या ओळखीचे बी आहे, त्यामुळे ते आपल्याला जे काय ते खरं खरं सांगतेच. चला ना मग डायरेक्ट त्याच्या दुकानातच घेऊन जाऊ ना. तसं नाही लायने पाटील, हे जर सोनं तिथं घेऊन गेलो आणि तिथं जर नकली निघालं तर ते काय म्हणतील, आपल्या माणसाला फसवता का म्हणाल तुम्ही. एकदा का समजलं आपल्याला हे असली आहे की मग काही टेन्शन नाही. म्हणून कसं आहे माहिती आहे का, पहिले मी त्याला फोनवर विचारून घेतो. फोनवर जशी माहिती विचारतो मग त्याहून आपल्याला अंदाज काढता येते बरोबर. मग बरं ठीक आहे, लावा मग फोन. हॅलो. अरे विशाल, मी शांताराम काका बोलतोय. अरे बोला काकाजी, काय म्हणता, कसं काय चालू आहे? मजेत चालू आहे बा सगळं. काय म्हणता, कसा काय फोन केला? काही सोनं गिनं खरेदी करायचं आहे का? नाही सध्याच काही नाही घ्यायचं असलं तर येऊ ना, आपण तुमच्याकडेच येऊ. बरं मी काय म्हणतो, जरा वेळ असेल तर एक थोडीशी माहिती पाहिजे होती आपल्याला. बोला ना, काय माहिती पाहिजे? सोनं असली आहे का नकली आहे हे कसं काय ओळखायचं, त्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे होती बा. बापरे, काय सोन्याचं दुकान टाकतात काय? नाही रे, सोन्याचं दुकान काय कायले. हे कसं मी 1-2 वेळा पेपरात वाचलं, काय असली नकली सोनं असते म्हणून बा ते असली सोन्यासारखं दिसते. काही लग्नात असं फसवलं म्हणून असं बातम्या बऱ्याच ऐकल्या होत्या म्या. म्हणून कसं आहे माहिती आहे का, जराशी माहिती असलेली बरी म्हटलं बा. आता आपला माणूस तू म्हणून तुला विचारता येते, दुसऱ्या कोणाला विचारता येते का? हो ते बरोबर आहे म्हणा. नाही, माहिती असणं चांगलं आहे. ते कसं आहे माहिती आहे का, बऱ्याचशा पद्धतीनं आपण परीक्षण करून पाहू शकतो सोनं असली आहे का नकली आहे. हो तेच, म्हणजे कसं, म्हणजे तुझ्याजवळ न येता बा घरच्या घरी आपण कसं काय ओळखू शकतो, अशा पद्धतीने काहीतरी सांगा. त्याचं कसं आहे माहिती आहे का काका,
बऱ्याचशा पद्धती आहेत त्याच्यावर, जसे की प्लॉट टेस्ट, सिरका टेस्ट, त्यानंतर ध्वनी परीक्षण किंवा चुंबक परीक्षण किंवा खरोच परीक्षण किंवा घनत्व माप, अशा प्रकारे आपण त्याची टेस्ट करू शकतो आणि पाहू शकतो की सोनं असली आहे का नकली आहे. बापा रे, काय सांगितलंय ना ते, काय डोक्याच्या वरतून चाललं बा हे तर सगळं. नाही, हे कसं आहे माहिती आहे का, तर आमच्यासारख्या माणसाला कुठं राजा एवढं समजते. तू जरासं म्हणजे असं सोप्या पद्धतीने सांग ना, म्हणजे मग आम्हाला समजलं असं. तर बघा काका, त्याचं कसं आहे माहिती आहे का, एक प्लॉट टेस्ट आहे. म्हणजे जसं की सोन्याच्या वस्तूले पाण्यामध्ये टाकायचं. कुठली आपलं सोनं जे आहे ते पाण्यामध्ये टाकून बघायचं. जर टाकल्याबरोबर लगेच जर डुबलं तर समजायचं की हे सोनं असली आहे. किंवा दुसरं म्हणजे काय, सिरका टेस्ट. त्याच्यावर काय माहिती आहे का, सोन्यावर आपण ते नायट्रिक ॲसिडचे काहीतरी 2-4 थेंब टाकून त्याचा कलर बदलते नाही बदलत, याच्यावरून आपण ओळखू शकतो की सोनं असली आहे का नकली आहे. आणि दुसरं म्हणजे ध्वनी परीक्षण. ध्वनी परीक्षण म्हणजे त्यामध्ये काय माहिती आहे का, सोन्याच्या वस्तूला आपण एखाद्या लोखंडाच्या वस्तूवर असं थपथप मारायचं, त्यानुसार त्याचा आवाज कसा येते. म्हणजे सोन्याची जर वस्तू असेल, खरं सोनं असेल, तर त्याचा आवाज असा म्हणजे उच्च प्रकारचा येईल. आणि त्यानंतर चुंबक परीक्षण. आपलं चुंबक तर आपल्या घरी राहतेच, ते तुम्ही लावून बघू शकता. जर त्यामध्ये काही मिसळ असेल, सोनं नकली असेल, तर लगेच ते माहिती पडेल तुम्हाला. कारण सोनं अचुंबकीय असते ना, त्यामुळे जर त्यामध्ये काही मिसळ असलं तर लगेच तुम्हाला माहिती पडेल. त्यानंतर आहे खरोच परीक्षण. याच्यामध्ये आपण कसोटी दगड असतो, त्याच्यावर सोन्याला रगडून बघू शकता आपण सोनं असली आहे का नकली आहे. जर असली सोनं असेल तर सोनेरी कलरची रेषा तुम्हाला पडलेल्या दिसेल. किंवा त्याच्यावर आपण नायट्रिक ॲसिडचे 1-2 बुंदे टाकून पाहू शकता. ती जर नाहीशी झाली नाही तर समजायचं असली सोनं आहे. आणि जर दुसऱ्या प्रकारचा कोणता धातू असेल ते ते लगेच नाहीसे होईल. आणि एक सर्वात विशेष म्हणजे घनत्व माप. म्हणजे सोनं हे वजनदार असते. नकली सोनं जे असेल तर ते वजनाला हलकं असते, पण सोनं असली तर ते वजनदार असते. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी सोनं असली आहे का नकली आहे हे पाहू शकता. बापरे, एवढं सोनं वापरते राजा माणूस, पण कधी सोन्याबद्दल असा विचार कधी करत नाही राजा. माना लाग रे बा तुले, खरंच बा खूप चांगली माहिती दिली तुला. एवढी माहिती जर माणसाला असली तर खरोखर माणूस फसणार नाही बा. खरंच बा, तुझा वेळात वेळ काढून तुझी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद रे बा तुझे. का राजू काका, आता तुम्ही का परके आहे का? काय हरकत नाही, तुम्ही पहा, काही जर अडचण आली तर मला फोन करजा वाटल्यास. हा, बरं ठीक आहे, काही वाटलंच मध्ये तर फोन करतो तुले. पहा रे पोरो, ऐकलं का तुम्ही? अशा प्रकारे आपण घरच्या घरीच सोनं असली आहे का नकली आहे हिची पारख करू शकतो. बरं मी काय म्हणतो काका, त्यांनी जे कसोटी दगडावरती घासायला सांगितलं, पण ते दगड गिळत नाही आपल्याकडं. ते नाही आहे, त्याच्या प्रकारे त्यांनी माहिती सांगितली. पण आता आपल्याला कसं माहिती आहे का, एवढ्या सगळ्या टेस्ट काय करत बसायचं आपल्याला. याच्यातलं काही ठराविक जे आपण करू शकतो ते आपण करून पाहू ना. जसं की पाण्यामध्ये टाकायचं किंवा त्याच्या वजनाचं वगैरे, हे ते सगळं आपण करून पाहू. याच्यातून काही याच्यात जर आपण जर वाटलं, आपल्याला डाऊट वाटला, तर मग आपल्याला लगेच समजून घेता येईल की हे नकली आहे बुवा. आणि याच्यातून जर वाटलं नाही तर मग आपण बाकीच्या टेस्ट आहे ते तिथं जाऊन करता येते. बरं मी काय म्हणतो शांताराम काका, माझ्या घरची बाई म्हणत होती, ते म्हणे याचं वजन जरा कमी वाटते म्हणे, हलकं हलकं वाटू राहिलं म्हणे. झालं मग, आता तो विशाल म्हणून म्हटलेलं काय ऐकलं नाही का तो? जर जास्त हलकं वाटत असेल तर मग ते सोनं नकली आहे म्हणते ना. नाही हो, नकली कुणा, तिला समजलं नसेल वजन काय कमी जास्त. हा, बोलली असेल अशीच. बरं जाऊ दे ना, आपण हे बाकीच्या टेस्ट करून पाहू ना. बाकीच्या टेस्ट करून पाहू म्हणजे आपल्याला समजते काय असली आहे का नकली आहे. बरं चला मंडळी, आम्ही पाहतो सोनं असली आहे का नकली आहे. पण तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला ते. आणि हो, व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आपल्या घरच्या घरी चेक करू शकता की आपल्या जवळचं सोनं असली आहे का नकली आहे. चला मग, कमेंट करणाऱ्याची नावे व भानुदासच्या लग्नाची तारीख हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये जाहीर करू. चला मग, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता उद्या संध्याकाळी 5 वाजता. धन्यवाद.